सांगलीमध्ये वारणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। वारणा नदीवरचे 4 बंधारे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। वारणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदी पात्राबाहेर आल्यानं नदीकाठची शेती देखील पाण्याखाली गेली आहे। वारणा नदीवरचे 4 बंधारे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। कुलदीप माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, वारणा नदी पात्राबाहेरून वाहतीये, कसा फटका बसतोय याचा? प्रज्ञा, एकूण चांदोली धरण परिसरामध्ये कालपासून पुन्हा एकदा अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळेच मागील 2 ते दिवसापूर्वीच अतिवृष्टी या भागामध्ये झाली होती। सातत्यानं पाऊस असल्यामुळे वारणा नदीला या ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता आणि काल जी काही अतिवृष्टी जवळपास झाली त्यामध्ये वारणा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आणि त्यामध्ये काही गावांचा संपर्क तुटलेला। यामध्ये गेल्या जवळपास 24 तासामध्ये जवळपास 300 मिलीमीटर पाऊस या शिराळा तालुका आणि चांदोली धरण परिसरामध्ये झाल्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली। याशिवाय कृष्णा नदी पात्र परिसरामध्ये देखील काल दिवसभर या ठिकाणी संततधार सुरू होती आणि त्यामुळे कृष्णेची पाणी पातळी देखील रात्रभरामध्ये जवळपास 10 फुटांनी वाढून ती 18 फुटावरती सध्या गेलेली आहे। सध्या जिल्हाभरामध्ये या ठिकाणी संततधार सुरूच आहे, त्यामुळे आणखी काही प्रमाणामध्ये या कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। एनडीआरएफची एक टीम काही दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये तैनात आहे, त्यामुळे कोणतीही खबरदारी जर घटना घडली तर त्या ठिकाणी एनडीआरएफ तात्काळ पोहोचेल या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाने देखील यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे। प्रज्ञा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा